तांदळाचं पीठ ढळले बघा. नमस्कार, मी नंदिनी चौधरी. तर चला आज आपण तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ते पाहूया. कंट्रोलचं तांदूळ स्वच्छ पाकडून धुवूया. पहिल्यांदा आता पाकडून घेऊया. त्याच्यात खडे खूप घाण असतं. कंट्रोलचं तांदळात ना खडे वगैरे खूप असतं, तर स्वच्छ करून घ्यायचं. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 पाण्यात धुवून घ्यायचं. बुट्टी शिबडं घेतले. शिबड्यात एक कापड स्वच्छ घालून घ्या असं, आणि तांदूळ ओता त्याच्यात. म्हणजे तांदळातलं सगळं पाणी नितळतं. 1 तास ठेवायचं असं नितळायला, आणि मग वाळवायला घालायचं. म्हणजे छान वाळलं जातं. आपण असंच धुतलं आणि वाळायला घातलं ना, त्या कापडात सगळं पाणी पाणी राहतं. कापड सगळं ओलं होतं खाली अंतरलेलं. त्यामुळे कधी पण ना असं शिबड्यात तांदूळ घालून एक अर्धा तास तरी कमीत कमी ठेवा. मी आता हे अर्धा तास किंवा 1 तास ठेवून टाकूया. असं झाका म्हणजे गुंगुरट्या वगैरे बसत नाही. अर्धा तासाने बघूया. 1 तास झालं. पाणी सगळं नितळलं बघा. हे पहा, पाणी नितळल्यानंतरच वाळायला घालायचं. आता डायनिंग टेबलवर एक साडी अंतरली, त्याच्यावर पसरून घेऊया. तर 2 दिवस बघा छान वाळवून झालं. कंट्रोलमधलं तांदूळ आणलं ना, कधी पण स्वच्छ धुवायचं आणि डायनिंग टेबलवर 2 दिवस वाळवून घ्यायचं. म्हणजे स्वच्छ होतं बघा. आता आपण ते दळूया. त्याचं सांडगं घालूया, पापड करूया, इडली, डोसा. मी कायम तांदूळ घेऊन आलो ना कंट्रोलचा, असं स्वच्छ धुवून ठेवते. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. एकदम बारीक दळायचं नाही, थोडंसं मोठं दळायचं, जोंधळ्यासारखं. जोंधळ्याचं पीठ दळतो ना तसं दळायचं.